नमस्कार, मी अमोल शिर्के. अकोले तालुक्यातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. सकाळचे 8 वाजले आहेत आणि मी आता उभा आहे निळवंडे धरणाच्या जलाशयात. कारण असं आहे, अकोलेकरांसाठी एक अतिशय आनंदाचा दिवस येतोय. अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी एक आनंदाचा दिवस येतोय. आदिवासी भागातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजूर आणि पिंपरकणे या गावांना जोडणारा पिंपरकणे या पुलाचं काम पूर्ण झालंय. अतिशय गेल्या 2009 पासून ह्या पिंपरकणे पुलाचं काम सुरू होतं. मात्र 2019 ला डॉक्टर किरण लहामटे हे आमदार झाले आणि ह्या पुलाच्या कामाला गती मिळाली आणि आज या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे. येत्या 8 तारखेला हा पूल या पुलाचं लोकार्पण नागरिकांच्या सेवेत केलं जात आहे. आणि नेमकी हा पूल किती फुटाचा आहे, साधारणतः किती गावांचा संपर्क या पुलामुळे जोडणार आहे, ही माहिती आपण स्वतः आमदार किरण लहामटे यांच्याकडून घेऊया. आमदार साहेब, काय सांगाल? अतिशय सोन्याचा दिवस येतोय अकोलेकरांसाठी. फार म्हणजे महत्वाचा काम हे मार्गी लागलेलं आहे. काय सांगाल, या पुलाची उंची किती आहे आणि साधारणतः किती गावांचा संपर्क यामुळे जोडणार आहे? नमस्कार. अकोले तालुक्याच्या दृष्टीनं, आदिवासी भागाच्या दृष्टीनं ही खूप महत्वाची बाब आहे की हा पूल पूर्णत्वाला जातोय. 2006-07 साली या पुलाला प्रशासकीय मान्यता आदरणीय अजितदादा पवार आणि विलासराव देशमुख यांनी दिली. त्याच्यानंतर 2009ला हा पूल सुरू झाला. परंतु त्यानंतर मला वाटतं त्यावेळेला अजितदादा पवार आणि तत्कालीन आमदार मंत्री यांच्या हस्ते हा पुलाचं उद्घाटन झालं होतं. पण तो इतक्या संत गतीनं काम सुरू होतं की 2019 पर्यंत फक्त त्यातलं 20% काम पूर्णत्वाला गेलं होतं. जवळजवळ 80% काम अपूर्ण होतं. आणि 2019 ला जनतेनं मला आमदार केलं आणि त्यानंतर मी त्या कामाला इतकी स्पीड दिला की त्याच्यामुळं तिकडली जी काही 22 गावं आहेत, पिंपरकणे आणि त्या परिसरातील 22 गाव आहेत, त्या सगळ्या गावांना, देवगाव असेल, राघोजी भांगरेंचं जन्मगाव, शेलविरे, बाकी खिरविऱ्यापासून सगळ्या गावांना एकदऱ्यापर्यंत 5 पट्ट्यापर्यंतची 22 गावं राजूर पेठेला जोडली जाणार आहे. त्यांना नजदीकचा हा प्रवास होणार आहे आणि म्हणून हे पुलाचं काम अत्यंत गतीनं केलं. खरं तर कदाचित मी आदल्या काळात आमदार असतो त्या 5 वर्षात अख्खा पूल पूर्ण करून टाकला असता. पण एवढे 16-17 वर्ष का लागले याचं मला आजही कारण सापडलं नाही. कारण मी एक आमदार आहे, मी काही मंत्री राहिलेलो नाही. परंतु एवढं सगळं काम मी करू शकलो. आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील किंवा तत्कालीन आदरणीय जयंत पाटील असतील यांनी मला महाविकास आघाडी सरकारमध्ये खूप चांगली मदत केली. आणि नंतरच्या काळात मी जरी सरकारच्या बाहेर होतो परंतु निधी पडलेला होता, त्यामुळं परतच्याला ह्या कामाला सुरुवात झाली. अंदाजे सुरुवातीला काहीतरी 30-31 कोटीचं याचं बजेट होतं आणि नंतर जवळजवळ 47 कोटीचं आतापर्यंत काम झालेलं आहे. मधल्या काळात ह्या सरकारांनी म्हणजे सुरुवातीला कामाला गतीच नव्हती, त्यामुळे पैशाचा प्रश्न येतच नव्हता. पण नंतरच्या काळामध्ये कामाला गती वाढली आणि 4 वर्षामध्ये 80% काम पूर्ण करून 8 नोव्हेंबरला राघोजी भांगरेंची जयंती आहे. तर आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू नामकरण करून या पुलाचं लोकार्पण जनतेच्या सेवेत करतोय. याचा मनस्वी आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. आणि एवढंच नाही तर कोतुळ पुलाचं सुद्धा 15 दिवसामध्ये असाच एक छानसा पूल आहे, तोही बऱ्याच वर्ष रखडला होता, तो 2 वर्षात मी पूर्ण केला. पिंपरीचा पूल आहे तो पूर्ण केला. आता मी बऱ्याच दिवसापासून शेंडी गावाला, पिंपळाची शेंडी ते शेंडी गाव जोडणारा जो रस्ता आहे, तो पूल आहे, त्यालाही 3.5 कोटी रुपये टाकले. त्याचे काम लवकर सुरू होईल. म्हणजे मला वाटतं की ह्या निमित्तानं जी आदिवासी भागातील जनतेला किंवा जनतेला कोतूरची बाजारपेठ ओस पडली होती, राजूरच्या बाजारपेठेवरती तणाव होता आणि लोकांच्या असुविधा होत होत्या, तर मला वाटतं लोकांना ह्या माध्यमातून मी रस्ते चांगले करून देतोय, पूल करून देतोय. आणि ह्या रस्त्याला तुम्ही ज्या पिंपरकणा पूल आहे याला राजूर पासून तर पिंपरकण्याला जोडणारा रस्ता आहे, तो हा 5.5-6 मीटरचा रस्ता बनवणार आहे. पहिला 3 मीटरचा होता, त्याची रुंदी करून आपण प्रशस्त रस्ते आणि आढळा परिसरातील जवळजवळ सगळे रस्ते एप्रिल-मे पर्यंत पूर्णत्वाला जातील. वाकीपासूनचा जो रस्ता आहे, बऱ्याच लोकांची मागणी आहे, तर त्याचंही काम सुरू झालंय. लवकरात लवकर तेही काम पूर्ण होईल. म्हणजे माझ्या दृष्टीनं शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट ह्या सगळ्या बाबींवरती मी जवळजवळ 70-80% काम करणार आहे. की स्वातंत्र्याचे 75-76 वर्ष झाले आणि तरी ह्या मूलभूत सुविधांकडे लक्ष दिलं जात नव्हतं. ही सगळी कामं आपण
गतीनं करतोय. तुम्ही अकोल्याचं बस स्टँड असेल, बाजारतळ असेल, कारखान्याचा रस्ता असेल, तिकडे तुमचा शिन्नरला जाणार, अशी असंख्य कामं मी 4 वर्षात करतो. त्यातले 2 वर्ष माझे कोरोनानं मला गाठलं होतं, सगळ्या देशाला जगाला कोरोनानं गाठलं होतं, तरी सुद्धा एवढं सुंदर काम मी करू शकलो. मला वाटतं कदाचित मी नशीबवान असेल. मला वरतून आदरणीय अजित पवार असतील किंवा सरकार दोन्ही आहेत, त्यांची मला साथ चांगली असेल म्हणून हे मी करू शकलो. आधीचे कदाचित आमदार मंत्र्यांना साथ होती का नव्हती मला माहित नाही, किंवा त्यांना करायचं नव्हतं हे पण कदाचित, हे फक्त इलेक्शन जुमला म्हणून हे कार्यक्रम करायचे होते काय मला माहित नाही. साहेब, हा राज्यातील पहिला उपक्रम असा आहे की धरणाच्या पाण्यामध्ये पूल जलसेतू साकारला गेलाय. साधारणतः 200 फूट या पुलाची उंची आहे. हे काम करताना फार जिकिरीचं होतं, म्हणजे पाणी कमी झाल्यावर त्याचे पोल वगैरे घेण्यात आले, परंतु तरीही तुम्ही सातत्याने पाठपुरावा केलाय आणि आज अंतिम टप्प्यात काम आहे, काम पूर्ण केलंय. नेमकी कशा पद्धतीने हे काम तेवढेच झालं? अतिशय पाण्यात काम करणं सोपं नाही. आताही आपण धरणात आहोत, आपण बोटीतून चाललोय तरी आपण घाबरलेलो आहोत, परंतु हे तर काम अतिशय म्हणजे शेकडो फूट पाण्यावर करण्यात आलंय, म्हणजे प्रचंड जोखीम होती. आणि कसं काम तुम्ही हे करून घेतलं? तुम्ही जे सांगितलं की आपण बोटीतून चालू आहे ना, आपल्याला बोट हल्ली की थोडस भीती वाटायला लागते. हा जीव मुठीत धरून लोकांनी जवळजवळ 14-15 वर्ष प्रवास केला. विद्यार्थ्यांची एकदा बोट पलटी झाली तेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो, आणि मला जेव्हा संधी भेटली तर माझ्यात ती एक इच्छाशक्ती जागृत झाली की अरे आपल्याला हे करायचंय, लोकांना याच्यापासून आपल्याला सेवा द्यायची आहे. आणि मग मी काय केलं, पाण्याचं नियोजन करायला सुरुवात केली. आधी काय व्हायचं की पाण्याची लेवल घेतली जायची नाही, त्यामुळं काम करायला संधी भेटायची नाही, 1-2 महिन्यात काम होऊ शकत नव्हतं. मी कमीत कमी ह्या लोकांना 6, 7, 8 महिने कशी भेटतील ही पाण्याची लेवल घेऊन, म्हणजे मी साधारणतः असं समजा की नोव्हेंबरमध्ये पाण्याची लेवल घ्यायचो आणि ती मला जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत ती लेवल भेटायची. आणि मग त्याच्यात हे काम करत गेलो, स्पीड वाढवत गेलो, मिटिंगा लावत गेलो, मंत्रालयात मिटिंगा लावत गेलो, आणि ह्याला सगळी गती देऊन हे काम पूर्णत्वाला नेलं. लोक म्हणजे आज जर कुणी श्रेय घ्यायचा प्रयत्न केला दुसऱ्यानं तर लोकांना माहितीये की हे काम किरण लहामटेंनी केलंय, आणि किरण लहामटे कसा याचा पाठपुरावा करत होता हे सगळं जनतेला माहिती आहे. त्यामुळे अनेकांनी कामं बंद पाडायचा प्रयत्न केला. आता 8 नोव्हेंबरला हे काम होऊ नये म्हणूनही काही जणांनी प्रयत्न केला की तिथल्या शेतकऱ्यांना उपसून द्यायचं, मग हे काम झालं नाही पाहिजे. ह्या सगळ्या संघर्षातून आधी मध्ये तुम्ही पाहिलं असेल की अशी कुणी बाजारभुंगी वार्ताहर घेऊन यायचे आणि त्यांच्या माध्यमातून बाईट करायच्या काहीतरी, हे की ज्यांच्या बातम्या 15 लोक नीट पाहत नाही किंवा त्याला लाईक्स भेटत नाही अशा लोकांनी बातम्या केल्या. त्याच्या मागचे हेतू त्यांचे गढूळ होते. कधी कोण वार्ताहर यायचे, बातम्या केल्या तर यातून ठेकेदाराकडनं काही भेटते का, कधी इथल्या लोकांना घेऊन हे केलं का त्याच्यातून आपल्याला काही भेटते की ह्या कामाला खीळ बसली पाहिजे, अरे एवढ्या वर्ष झालं नाही ना, आता हा 5 वर्षात 4 वर्षात श्रेय घेणार, तर याच्यासाठी प्रचंड त्रास दिला. परंतु मायबाप जनता माझ्या बरोबर राहिली. आता ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा मी काम सुरू केलं गुरुवारी, तर त्या मागच्या गुरुवारी त्यावेळेला जवळजवळ 200-250 लोक स्वतःहून इथं उभे होते. जर काम नाही होऊ लागलं तर फोकणला सगळ्यांनी गराडा घालायचा आणि काम मध्ये चालू करून द्यायचं. अशा सगळ्या नियोजनातून आम्ही काम करणार होतो. पोलीस बंदोबस्त ठेवला, लोक उभे केले आणि हे काम सुरू केलं. ज्यांनी त्रास दिला त्यांचं मनापासून धन्यवाद, कारण त्यांच्यामुळे माझी क्षमता वाढली. ज्यांनी काम नाही केलं त्यांचंही मनापासून धन्यवाद, का हे काम करण्याचं मला भाग्य मिळालं. आणि एवढा 200 फूट उंचीचा महाराष्ट्रातील हा दुसरा पूल आहे, हा साकारतोय. आणि इथं एवढ्यावरच भागत नाही तर इथं निसर्गाचा खूप आविष्कार आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त खूप सुंदर दिसणार आहे, म्हणजे पर्यटनाला पण पिंपरकाना त्या भागाची आणि राजूरची ही चौपाटी तयार होणार आहे. संध्याकाळच्या वेळेला आताही लोक भरपूर येत आहे, रोजचे 100, 150, 200 लोक राहत आहेत. भविष्यात ते राहील. आणि इथं बोटिंग पॉइंट होऊ शकेल, लाईट डेकोरेट करून पुलाचा एक नजारा निर्माण करता येईल. हे भविष्यात अजून बरंच काही करायचंय आणि त्याच्यासाठी ही मायबाप जनता माझ्या बरोबर आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. आणि असं काही नाही की मी फक्त आदिवासी भागातच काम करतोय, तर खाली पार पठारापर्यंत माझं काम आहे. संगमनेर तालुक्यातही काम आहे, अकोले शहर आणि परिसरात आहे, आढळा परिसरात काम आहे. मला जेवढं क्षमता माझी वापरतील तेवढी मी क्षमता पूर्ण वापरणार. साहेब, 2009ला तुम्ही राजकारणात सक्रिय होता, परंतु माजी मंत्री पिचड हे राज्याचे मंत्री होते. त्यांनी खऱ्या अर्थाने ह्या पुलाचा पाया रोवला आणि त्यावर कळस चढवण्याचं काम तुम्ही केलंय का?
काय सांगाल याबाबत? त्यावेळेला मधुकर पिचड असतील किंवा आदरणीय जलसंपदा मंत्री अजितदादा पवार असतील, ह्यांनी त्यावेळेला नारळ फोडला आणि ह्या पुलाचं काम त्यांनी सुरू केलं. परंतु माझ्या मते इतकं संथ गतीनं काम की त्याला 10 वर्ष किंवा 17 वर्ष का लागली, आज मला तो प्रश्न असा वारंवार टोचतोय की त्यावेळेला पाया अशी बरेच, मला वाटतं बलठण धरण 10-15 वर्ष, आंबी धरण 10-15 वर्ष, म्हणजे एका दमात हा प्रश्न सोडवायचा नाही, जनतेला झुलत ठेवायचं, इलेक्शन जवळ आलं का ते प्रश्न पुढे हे न्यायचं. आणि त्यामुळे असं बऱ्याच जणांनी केलं. मी सांगतो की विरोधकही त्यावेळेला कणखरपणानं भूमिका मांडत नव्हते आणि सत्ताधारी नीट काम करत नव्हते. आज अशी प्रश्न आहे की थेट जनतेत आहे, लोक जे सांगतील, लोकांच्या भावना त्या माझ्या भावना आहेत आणि मी काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, नाही तर पूर्णत्वाला नेतोय. धन्यवाद. साहेब, तुमच्या कार्यकाळात या पुलाला काही नवीन निधी मंजूर झाला की जुन्या निधीतच हे काम पूर्ण झालंय? ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्या काळामध्ये निधीची तरतूद झाली नव्यानं, आणि म्हणजे त्या काळात आदरणीय जयंत पाटलांनी बऱ्याच बैठका घेऊन मला त्यांनी शब्द दिला होता का 2024च्या आत हा पूल मी तुम्हाला पूर्ण करून देणार. त्यांच्याकडे त्यांचे स्वीय सहाय्यक पाटील म्हणून होते, त्यांनी खूप मोलाचं सहकार्य मला त्यावेळेला केलं. साहेब, 8 दिवसात या पुलाचं लोकार्पण होत आहे. तुमचे कार्यकर्ते असतील, तुम्ही स्वतः इथं रस्त्यावर उभे आहेत आणि हे काम करून घेत आहेत. स्थानिक नागरिकांच्या काय भावना आहेत? गेल्या म्हणजे 15-20 वर्षाचा प्रश्न हा सुटतोय, म्हणजे धरणामुळं वाहतूक बंद होती आणि आता काय म्हणजे पूर्णत्वाचा काय त्यांचा आनंद आहे, ते तुम्हाला भेटतात का, काय सांगतात का? मी ज्या दिवशी काम सुरू केलं आणि त्याला अडचण होती, स्वतःहून लोक इथल्या 8-10 गावची लोक 10-10, 5-5 गाड्या करून आल्या आणि लोकांना एवढा आनंद आहे की साहेब हे फक्त तुमच्यामुळे झालंय आणि हे तुम्हीच करू शकता. ही सगळी भावना जे लोक 2019च्या इलेक्शनला माझ्या विरोधात होते ते आज सांगतायत की साहेब त्यावेळेला आम्हाला संधी नाही भेटली तुम्हाला मतं द्यायची, पण ह्या वेळेला आम्ही देणार. आणि मला वाटतं लोकांच्या बोलक्या भावना आहेत. मला राजकारण होईल नाही होईल तो पुढचा प्रश्न आहे, परंतु हे सगळं काम माझ्याकडनं होतंय. एवढा सगळा सह्याद्रीच्या डोंगरासारखी ही कामं उभी राहतात, ही माझ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. आणि लोक, मला खात्री आहे की ह्या नाही पूर्ण तालुक्यातच मला प्रचाराची गरज पण पडणार नाही. लोकांपर्यंत नुसते हात जोडून मी संदेश दिला तर माझ्या कामावर, कारण इतक्या कमी कालावधीत एखाद्या माणसाला विसरायला लावणं, की आधीचा 40 वर्षाचा काळ 4 वर्षामध्ये विसरायला लावणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. तर ती एक सगळं मला भाग्य लाभलं. कदाचित ही जनतेची आणि ईश्वराची कृपा आहे. साहेब, हे जे पुलाचं लोकार्पण होते यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार होते. मग आता हे कुणाच्या हस्ते उद्घाटन होते? दादांची प्रकृती खराब आहे, ते आजारी आहेत नेमकी. मग आता हे 8 तारखेचं काय नियोजन असणार आहे? 8 तारखेला मी स्वतः, म्हणजे अजितदादा पवार साहेब यांची प्रकृती अजूनही अशक्तपणा आहे, प्रवास नाहीये, आराम चालू आहे. ह्या काळात त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर 8 तारखेला राघोजी भांगरे जयंती आहे आणि दुसरी गोष्ट, हा पूल झाल्या दोन्ही बाजूचे अप्रूव्ह झाले की लगेच लोकांना रहदारीला खुला करा. लोकांना इतक्या दिवस अडवणूक झाली, इथून पुढे त्यांची अडचण नाही झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांच्याच परवानगीनं 8 नोव्हेंबरला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू हे नामकरण करून मी स्वतः याचं लोकार्पण करतोय. नंतर जेव्हा दादांची प्रकृती चांगली होईल आणि जेव्हा त्यांचे दौरे सुरू होतील तेव्हा अकोल्यात एखादा मोठा कार्यक्रम घेईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सध्या आजारी असल्याने ते या कार्यक्रमासाठी येऊ शकणार नाहीत. त्यामुळे राघोजी भांगरे यांच्या जयंतीच्या दिवशी हा पिंपरकणे सेतू पूल आदिवासी बांधवांसाठी खुला केला जाणार आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न या आदिवासी बांधवांचं साकार झालंय. त्या स्वप्नाला आकार देण्याचं काम अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर शिंदेसह मी अमोल शिर्के, निळवंडे, जलाशय. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान.
मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.